जगभरामध्ये लोकशाही हा शासन व्यवस्थेचा सर्वात उत्तम प्रकार म्हणून ओळखला जातो, कारण ही लोकशाही थेट लोकांकडून चालवली जाते. आणि म्हणूनच लोकशाहीची व्याख्या करत असताना अब्राहम लिंकन यांनी अशी केलेली आहे की लोकांकरिता लोकांकडून चालवलेली शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही होय. परंतु अब्राहम लिंकनच्या या व्याख्येला जर आपण थोडेसे प्रश्न विचारून बघितले तर मग भारतातली सद्य परिस्थिती आपल्या लक्षात येऊ शकते. भारतामधले कोणते लोक कोणत्या लोकांकरिता आणि कोणत्या लोकांकडून शासन व्यवस्था चालवतात? अब्राहम लिंकनच्या व्याख्येमधले 3 शब्द आहेत. लोकांनी अर्थातच कोणत्या लोकांनी, लोकांकरिता अर्थातच कोणत्या लोकांकरिता आणि लोकांकडून अर्थातच कोणत्या लोकांकडून ही शासन व्यवस्था चालवतात. पहिल्या प्रश्नाच्या उत्तराकडे आपण येऊया. लोकांनी अर्थातच आपण जर याला मूर्ख लोकांनी असं म्हटलं किंवा अर्धशहाण्या लोकांनी असं म्हटलं किंवा वेड्या लोकांनी असं म्हटलं तर मग लोकशाही कोणत्या दिशेने जाईल हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच लोक ज्यावेळेस हा शब्द येतो किंवा लोकांनी ज्यांच्यासाठी सरकार आपण बनवतोय त्या लोकांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात घेतलं पाहिजे की हे जे लोक आहेत, जे लोक सरकार निवडून देणारे आहेत ते लोक विवेकी असणं गरजेचं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. आणि म्हणूनच अब्राहम लिंकनच्या व्याख्येबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विवेकी लोकांची गरज का आहे असा प्रश्न ज्यावेळेस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारतो त्यावेळेस ते सांगतात की लोकशाही म्हणजे नेमकं काय? तर लोकशाही म्हणजे लोकांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक जीवनामध्ये रक्तविहीनरित्या बदल घडवून आणणे म्हणजे लोकशाही होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या व्याख्येचा जर आपण अर्थ काढला तर आपल्या असं लक्षात येईल की हे कोण करू शकतं? तर हे फक्त विवेकी लोकच करू शकतात जे रक्तविहीन बदल घडवून आणू शकतात. आणि तेही कुठल्या क्षेत्रामध्ये बदल घडवून आणायचे आहेत आपल्याला? तर लोकांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रामध्ये आपल्याला बदल घडवून आणायचे आहेत. आणि म्हणून अब्राहम लिंकन जे सांगतो आहे की लोकांनी, मग कोणत्या लोकांनी? तर हे शहाण्या लोकांनी किंवा विवेकी लोकांनी याचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल. मूर्ख लोकांनी जर असं म्हटलं आपण तर मग ही सगळीच लोकशाही कोसळून जाईल. दुसरा शब्द अब्राहम लिंकनच्या व्याख्येमधला आहे की लोकांकरिता. मग कोणत्या लोकांकरिता? तर इथे जे काही सर्व लोक आहेत ह्या सर्व लोकांकरिता ही लोकशाही आहे. कोणत्याही एका जातीच्या, कोणत्याही एका धर्माच्या, कोणत्याही एका पंथाच्या लोकांकरिता ही शासन व्यवस्था नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. तर ही जी लोकशाही आहे ही लोकशाही त्या लोकांकरिता आहे जे लोक या देशाला, या राष्ट्राला प्रथम स्थान देतात. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं होतं की मी प्रथमतःही भारतीय आहे आणि अंतिमतःही भारतीय आहे. मतदानाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेत असताना आपण आपली जात, आपला धर्म, आपला पंथ, आपली पोटजात हे सगळं बाजूला ठेवलं पाहिजे आणि आपण एक भारतीय लोक आहोत आणि भारतीय लोकांकरिता आपण मतदान करतो आहोत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि मग कोणत्या लोकांकरिता? तर जे लोक या देशाला किंवा या राष्ट्राला प्रथम मानतात किंवा राष्ट्र हे प्रथम मानतात त्या लोकांकरिता ही शासन व्यवस्था आहे. आता कोणत्या लोकांकडून असा देखील प्रश्न आहे. तुम्ही जर भारताच्या संविधान सभेची निवडणूक काढून बघितली किंवा संविधान सभेच्या ज्या निवडणुका झालेल्या होत्या त्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार निवडून आलेले होते ते जर तुम्ही बघितले तर तुमच्या असं लक्षामध्ये येईल की यातले जवळपास 100हून अधिक लोक हे बॅरिस्टर दर्जाचे लोक होते, कारण त्या लोकांकडून आपल्याला आपली शासन व्यवस्था चालवायची होती. अब्राहम लिंकन जे सांगतो आहे की लोकांकडून चालवली जाणारी शासन व्यवस्था आहे. तर मग कोणत्या लोकांकडून चालवली जाणारी व्यवस्था आहे ही? तर ही शहाण्या लोकांकडून किंवा विवेकी लोकांकडून किंवा वैचारिक लोकांकडून चालवली जाणारी लोकशाही आहे. आणि म्हणूनच सुरुवातीच्या कालखंडामध्ये जर आपण बघितलं तर 1952ची जरी पहिली सार्वत्रिक निवडणूक बघितली तर या निवडणुकीमध्ये लोकांनी सगळ्यात जास्त सुशिक्षित असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिलेलं होतं. आणि म्हणूनच भारताच्या संविधान सभेची निवडणूक असेल किंवा भारताच्या स्वातंत्र्यानंतरची पहिली सार्वत्रिक निवडणूक असेल, या दोन्ही निवडणुकांमध्ये लोकांनी कोणाला मतदान केलेलं आहे? तर ते विवेकी लोकांना मतदान केलेलं आहे. आणि म्हणूनच अब्राहम लिंकनच्या व्याख्येमध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस आपल्याला दिसतं की लोकांनी, तर कोणत्या लोकांनी? तर विवेकी लोकांनी. कोणत्या लोकांकरिता? तर जे लोक या देशाला प्रथम स्थान मानतात किंवा राष्ट्र हे प्रथम मानतात त्या लोकांकरिता. कोणत्या लोकांकडून? तर विवेकी लोकांकडून चालवली जाणारी शासन व्यवस्था. लोकशाही हा मूर्खांचा खेळ नाही आहे, लोकशाही हा विवेकी लोकांचा खेळ आहे. ते विवेकी लोकच खेळू शकतात. आणि म्हणूनच मतदानासाठी आपलं जे वय निश्चित करण्यात आलेलं आहे हे वय जर आपण बघितलं तर त्यावेळेस आपण प्रौढ होतो, आपण विवेकी होतो असा गृहीत अर्थ त्याचा धरला जातो. परंतु खरोखरच आपण या अर्थाला साजेसं वर्तन आपण करतो का किंवा आपण विवेकी आहोत का असा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. ज्यावेळेस आपलं नाव पहिल्या मतदार यादीमध्ये येतं त्यावेळेस आपल्याला असं दिसायला लागतं की यातले जे काही तरुण मतदार आहेत हे मतदार
कुठल्या गोष्टीसाठी मतदान करतात, तर काही याच्यामध्ये हौशी असतात किंवा काही लोकांना पहिल्यांदाच मतदान आलेलं असतं किंवा काही लोकांना असं वाटतं की आपल्या जातीचा उमेदवार उभा आहे. अशा बरेचशा कारणं असतात. परंतु हे उमेदवार, लोकशाही म्हणजे नेमकं काय, मतदानाचा अधिकार आपल्याला का देण्यात आलेला आहे, लोकशाहीची नेमकी डेफिनेशन काय आहे, ती अब्राहम लिंकनची असो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असो, आपण सरकार का निवडून देतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधली पाहिजेत. आणि खरोखरच आपल्याला जर मतदानाचा अधिकार बजवायचा असेल किंवा आपण जर खरोखरच या राष्ट्रासाठी मतदान करत असू, तर आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपलं मत हे या राष्ट्राच्या विकासासाठी असलं पाहिजे, या राष्ट्रामध्ये असणाऱ्या लोकांच्या कल्याणासाठी असलं पाहिजे. आणि जे सरकार या राष्ट्राचा विकास करू पाहता आहे, जे सरकार या राष्ट्राचं कल्याण करू पाहता आहे, त्याच सरकारला आपण निवडून दिलं पाहिजे. आणि म्हणूनच मतदान करत असताना आपण ही काळजी घेतली पाहिजे की आपण नेमकं कशासाठी मतदान करतोय, कोणासाठी मतदान करतोय, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण जर भारतीय निवडणुकांचा इतिहास काढून बघितला तर आपल्याला असं लक्षात येईल की ज्यावेळेस पहिल्यांदा 1935च्या कायद्यानुसार 1936-37 मध्ये निवडणुका झाल्या, त्यावेळेस भारतामध्ये कोणाकोणाला मतदानाचा अधिकार होता, तर आपल्या असं लक्षात येईल की त्यावेळेस भारतामध्ये जे लोक टॅक्स भरतात, जे लोक सुशिक्षित आहेत किंवा जे लोक जमीनदार आहेत, याच लोकांना मतदानाचा अधिकार होता. सामान्य माणसाला मतदानाचा अधिकार नव्हता. अर्थातच मतदारांची संख्या देखील खूप कमी होती. आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये देखील जवळपास 17 कोटीच्या आसपास मतदान झालेलं होतं. त्याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर 1936-37 मध्ये ज्यावेळेस पहिल्या निवडणुका झाल्या, त्यावेळेस सामान्य लोकांना मतदानाचा अधिकार नसल्यामुळे मतदानाची टक्केवारी देखील खूप कमी होती. परंतु नंतर ज्यावेळेस भारतीय संविधान तयार झालं, त्यावेळेस मात्र या तिघांनाच मतदानाचा अधिकार न देता सरसकट सर्वांना 21 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिला गेला. नंतर त्याच्यामध्ये अमेंडमेंट झालं 1985ला आणि 21 वर्षावरून हे वय 18 वर्षापर्यंत आणलं गेलं. परंतु हा जो तरुण मतदार आहे, या तरुण मतदारांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण ज्या लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदान करत आहोत, ही लोकशाही प्रक्रिया म्हणजे नेमकं काय, हे अगोदर आपण तरुणपणी समजून घेतलं पाहिजे. अन्यथा लोकशाहीची आपली दिशा चुकू शकते. आपल्याला मतदान करत असताना, आपण नेमकं मतदान करत असताना कशाचा विचार करतो आणि कोणती गोष्ट लक्षात घेऊन आपण मतदान करतो, हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.